रहा अपडेट न्यूज। आमदार मंगेश चव्हाण यांनी वेधले शासनाचे लक्ष। डोंगराळे मालेगाव येथील घटना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवण्याचे आदेश। डोंगराळे अत्याचार प्रकरणी आमदार मंगेश चव्हाण यांनी घेतली ग्रामस्थांची भेट। मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे अवघ्या 4 वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचार व निर्घृण हत्येने संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात संताप उसळला आहे। डोंगराळे गावात आंदोलने होत असून नागरिकांनी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी तीव्र केली। या पार्श्वभूमीवर आमदार मंगेश दादा चव्हाण यांनी 18 नोव्हेंबर रोजी चाळीसगाव येथील सोनार समाज बांधव यांच्यासोबत डोंगराळे गावाला भेट देत आंदोलक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या भावना ऐकून घेतल्या। यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक संधू, उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत बाविस्कर व दुगड आदी उपस्थित होते। नागरिकांनी चिमुकलीला न्याय मिळावा आणि आरोपी नराधमाला कठोरातील कठोर म्हणजेच फाशीची शिक्षा व्हावी अशी ठाम मागणी आमदार मंगेश चव्हाण यांच्या समोर व्यक्त केली आहे। या गंभीर घटनेबाबत आमदार मंगेश चव्हाण यांनी ताबडतोब राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली। तसेच नागरिकांच्या संतप्त भावना मांडणारे मागण्यांचे पत्र मुख्यमंत्री महोदयांना व्हॉट्सअपद्वारे पाठवले। यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन तात्काळ नाशिक पोलिसांना आदेश दिले असून सदर खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचे निर्देश दिल्याची माहिती आमदार मंगेश चव्हाण यांनी दिली। या निर्णयामुळे चिमुकलीला न्याय मिळवण्यासाठीची प्रक्रिया गतिमान होणार आहे। समाजात वाढत चाललेल्या अशा अमानुष घटनांवर कठोर कारवाई होऊन दोषींना अद्दल घडेल असा कायदा करावा अशी मागणी करण्यात येत आहे। ब्युरो रिपोर्ट, मुराद पटेल। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.